नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बी एड्युकेअरच्या वतीने साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण पाहतोय 18 जून ते 24 जून या दरम्यानच्या चालू घडामोडी. ऑपरेशन सिंधू सुरू झाले. भारत इराण इस्रायल तणाव वाढल्यामुळे भारताने 18 जून 2025 रोजी ऑपरेशन सिंधू सुरू करून आपल्या नागरिकांची सुटका केली. पहिले विमान 110 विद्यार्थ्यांसह आर्मेनिया मार्गे दिल्लीला पोहोचले. परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि आर्मेनियाशी समन्वय साधून 4,000हून अधिक भारतीयांसाठी हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्ष स्थापन केले. हे ऑपरेशन गंगाप्रमाणे भारताच्या जलद प्रतिसाद क्षमतेचे उदाहरण आहे. इम्फाळ येथे 24वा महान जून उठाव एकता दिवस साजरा करण्यात आला. 18 जून रोजी इम्फाळ येथे 24वा महान जून उठाव एकता दिवस साजरा करण्यात आला. 2001च्या आंदोलकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुष्पांजली, मेणबत्ती प्रज्वलन, रक्तदान शिबिर झाले. दुकाने व संस्थांनी बंद पाळला आणि मणिपूरच्या एकात्मतेसाठी लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. गोवा क्रांती दिन साजरा करण्यात आला. गोव्याने 18 जून रोजी क्रांती दिन साजरा करून 1946च्या पोर्तुगीज विरोधी आंदोलनाची आठवण केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आजच्या विकासाशी त्याचा संबंध जोडला. तसेच गोव्याची ओळख व पर्यावरण जपण्यासाठी केवळ इतिहास नव्हे तर ठोस कृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली. इराणने हवाई क्षेत्रावरील बंदी हटवली. 1,000 भारतीयांची सुटका करण्यात आली. 20 जून रोजी इराणने हवाई क्षेत्राची बंदी तात्पुरती हटवून मशहदहून सुमारे 1,000 भारतीय विद्यार्थ्यांची सुटका केली. ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारत आणि इराणच्या सहकार्याने हे शक्य झाले. 22 जून पर्यंत 1,700हून अधिक भारतीय परतले असून नेपाळी व श्रीलंकन नागरिकांनाही मदत केली गेली. सोलर आर्बिटर प्रथमच सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे दृश्य शेअर केले. सोलर ऑर्बिटरने प्रथमच सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे दृश्य शेअर केले. 22 जून रोजी सोलर ऑर्बिटरने सूर्याच्या दक्षिण ध्रुवाचे पहिले चित्र घेतले, ज्यामुळे सौर चुंबकीय क्षेत्र, सौर वारे आणि प्रॉमिनन्स विषयी नवीन माहिती मिळाली. हे निरीक्षण सौर चक्र समजून घेण्यास आणि सौर वादळापासून उपग्रह व वीज यंत्रणा सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. भारताने नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची पहिली महासभा आयोजित केली. भारताने नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची पहिली महासभा आयोजित केली, जिथे 7 मोठ्या मांजर प्रजातींच्या संवर्धनासाठी सहकार्य, तंत्रज्ञान आणि निधी यावर चर्चा झाली. भारत कायमस्वरूपी सचिवालय राहील आणि पर्यावरण मंत्रालयाचे मंत्र्यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. मारुती सुझुकीने मानेसर येथे भारतातील सर्वात मोठे इनप्लांट रेल्वे सायडिंग सुरू केले. मारुती सुझुकीने मानेसर येथे भारतातील सर्वात मोठे इनप्लांट रेल्वे सायडिंग सुरू केले आहे. यामुळे वाहनांची रेल्वेने थेट वाहतूक होऊन रस्ते वाहतूक कमी होईल, प्रदूषण कमी होईल आणि पीएम गतिशक्ती योजनेस हातभार लागेल. 21 जून रोजी जागतिक योग दिन जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा जागतिक योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग होती, जी आरोग्य आणि पर्यावरणाची परस्पर जोड अधोरेखित करते. 21 जून रोजी जगभरातील लोकांनी योग सत्रे व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे सर्वांगीण आरोग्य आणि जागतिक एकतेचा संदेश दिला गेला. 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन साजरा करण्यात आला. 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन साजरा करून संघर्ष व हवामान बदलामुळे विस्थापित लोकांच्या धैर्याला मानवंदना देण्यात आली. हा दिवस निर्वासितांच्या हक्क, सुरक्षितता व सन्मानासाठी सामूहिक जबाबदारीची आठवण करतो. निवडणूक आयोगाने निवडणुकीतील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी 24 नवीन उपक्रमांची घोषणा केली. निवडणूक आयोगाने निवडणूक पारदर्शकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी 24 नवीन उपक्रम जाहीर केले. यात मतदार यादी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल नोंदणी, तक्रार निवारण आणि मतदान केंद्रावरील सोयी सुधारण्याचा समावेश आहे.
ऑपरेशन मिडनाईट हॅमर, अमेरिकेने इराणवर B-2 बॉम्बर्स आणि बंकर बस्टर शस्त्रांचा वापर केल्याची माहिती. अमेरिकेने ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. यामुळे तणाव वाढला असून जागतिक नेत्यांनी शांततेचे आवाहन केले. या हल्ल्याचा परिणाम राजकीय, आर्थिक व ऊर्जा क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. इस्रोने चंद्रयान-4 आणि भारतीय अवकाश केंद्रासाठी महत्वपूर्ण असलेल्या अंडाकृती कक्षेत स्पेडेक्स-2 उपग्रह डॉकिंग मोहिमेची घोषणा केली. इस्रोने स्पाडेक्स-2 उपग्रह डॉकिंग मोहिमेची घोषणा केली, जी चंद्रयान-4 आणि भारतीय अवकाश केंद्रासाठी महत्वाची आहे. ही मोहीम अंडाकृती कक्षेत उपग्रह डॉकिंगची तंत्रज्ञान सिद्ध करून इस्रोच्या अवकाश कौशल्यात वाढ करेल. अमेरिकेच्या इराणी अणुस्थळांवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र महासचिव गुटेरेस यांनी धोकादायक वळण असल्याचा इशारा दिला. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला संयुक्त राष्ट्र महासचिव गुटेरेस यांनी धोकादायक वळण म्हटले. त्यांनी संघर्ष वाढण्याचा इशारा दिला, तर IAEA नुकसानीची तपासणी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय नौदल स्टेल्थ फ्रिगेट INS तामल आणि पाणबुडी विरोधी युद्धनौका अर्नाळा ताफ्यात सामील करणार. भारतीय नौदल आपल्या कार्यक्षमतामध्ये मोठी वाढ करण्याच्या तयारीत असून 2 नव्या शक्तिशाली युद्धनौका स्टेल्थ फ्रिगेट INS तामल आणि पाणबुडी विरोधी उथळ पाणी नौका अर्नाळा लवकरच नौदलात सामील होणार आहेत. या नव्या नौकांची भर भारताच्या नौदलाच्या आधुनिकीकरणाची वचनबद्धता आणि हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी साठीचे प्रयत्न अधोरेखित करते. अमेरिकेने इराणच्या प्रत्युत्तराच्या धमक्यानंतर जगभरातील इशारा जारी केला. अमेरिकेने इराणच्या प्रत्युत्तराच्या धमक्यांमुळे परदेशातील अमेरिकन नागरिकांसाठी जगभरातील इशारा जारी केला. नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षेच्या योजना तपासाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. इराणच्या अणुस्थळांवरील अमेरिकन हल्ल्यानंतर हा इशारा देण्यात आला. इराणच्या संसदेने हार्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास मतदान केले. इराणी संसदेने हार्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचे विधेयक मंजूर केल्यामुळे जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नासाच्या आकडेवारीत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढीचा इशारा. नासाच्या उपग्रह माहितीप्रमाणे पूर आणि दुष्काळासारख्या अतिवृष्टीच्या घटना मागील 5 वर्षात दुप्पट वाढल्या आहेत. मागील 5 वर्षात दुप्पट वाढल्या आहेत. हवामान बदलामुळे हे बदल घडत असून तातडीने हरितगृह वायू कमी करून अनुकूलन योजना राबवण्याची गरज आहे. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, आजचा पहिला प्रश्न आहे, 18 जून 2025 रोजी भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी कोणती मोठी सुटका मोहीम सुरू केली? ऑपरेशन सिंधू. सिप्री इयरबुक 2025 नुसार जानेवारी 2025 पर्यंत भारताकडे किती अण्वस्त्रे होती? 180. 18 जून 2025 रोजी विशाखापट्टणम मध्ये भारतीय नौदलाने कोणती नवीन जहाज सुरू केले? INS अर्नाळा. न्यूरो डायव्हर्सिटी बाबत जनजागृती करण्यासाठी 18 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑटिस्टिक प्राईड दिन. ऑटिस्टिक प्राईड दिन. पाचवा प्रश्न आहे, 22 जून रोजी अमेरिकेच्या इराणी अणुस्थळांवरील हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील कोणता मोठा संघर्ष तीव्र झाला? इराण इस्रायल युद्ध. 2025 मधील 51वा G7 समिट कुठे पार पडला? कनानास्किस, कॅनडा. कनानास्किस, कॅनडा. प्रश्न क्रमांक 7, अलीकडे बातम्यांमध्ये चर्चेत आलेले काली टायगर रिझर्व्ह हे कोणत्या भारतीय राज्यात आहे? कर्नाटक. प्रश्न क्रमांक 8, पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 6.0 कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? माझी वसुंधरा अभियान 6.0 कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तेलंगणा,
महाराष्ट्र, कर्नाटक की झारखंड? प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या मित्रांनो. आजच्या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बी एड्युकेटचा युट्यूब चॅनल. धन्यवाद.